नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंबई नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शहापूर येथील शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल अशी माहिती यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जिल्ह्यामध्ये एकंदर 1543 शेतकरी या प्रकल्पाअंतर्गत बाधित होत आहेत. त्यापैकी 323 शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकण्यासाठी राज्य सरकारला संमती दिली असून बाकींशी देखील चर्चा सुरू आहे. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणला जाणार नाही असं देखील यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. 1543 शेतकरी आहेत आणि जवळपास त्याच्यामधले 323 शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे आणि ते खरेदी खत आता करतील उद्यापासून. 700 किलोमीटरचा हा लांबीचा महामार्ग आहे आणि 8 लेनचा हा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग जवळपास 6 तासाने म्हणजे हे अंतर जे आहे 700 किलोमीटरचं 6 ते 7 तासामध्ये पार करता येईल. हा अतिशय अत्याधुनिक पद्धतीचा हा महामार्ग आहे. 150 किलोमीटर पर आवरने गाड्या याच्यावर चालणार आहेत. दरम्यान समृद्धी प्रकल्पाच्या संदर्भात शिवसेना सातत्याने आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप शिवसेनेवर होतो आहे. या संदर्भात देखील पत्रकारांनी श्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. मात्र शिवसेनेने या संदर्भातली आपली भूमिका कुठल्याही प्रकारे बदललेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा ही शिवसेनेची आधी देखील भूमिका होती, पुढे देखील राहील असं यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. हा महामार्ग करत असताना, समृद्धी महामार्ग करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत त्यांच्यावर कुठलाही अन्याय होता कामा नये. त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यांच्या सूचनांचा आदर केला पाहिजे आणि विश्वासात न घेता कुठलंही काम करता कामा नये. संमतीने सगळं विश्वासात घेऊन हा प्रकल्प पुढे न्या अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे साहेबांच्या काल होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहणार. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा 700 किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने या महामार्गावर गाड्या चालणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेमध्ये 6 तासांची बचत होऊ शकेल. त्यामुळेच हा प्रकल्प राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. इंदू सरकार हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. इंदू सरकार हा चित्रपट ठाणे शहरात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असा इशारा काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी दिला आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना हा चित्रपट दाखवून दिला जात नाही आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी परवानगी दिली तरच हा चित्रपट ठाणे शहरामध्ये प्रदर्शित केला जाईल असं देखील श्री पुर्णेकर यांनी म्हटलं आहे. मधुर भांडारकर यांनी इंदू सरकार हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये या चित्रपटाला चांगलाच विरोध झाला आहे. त्यापाठोपाठ आता इंदू सरकारच्या विरोधात ठाणे शहरामध्ये देखील बंडाचा झेंडा फडकवण्यात आला आहे आणि त्यामुळेच ठाणे शहरामध्ये मधुर भांडारकर यांना पाऊल ठेवू दिलं जाणार नाही असा इशारा देखील श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांनी दिला आहे. आधी प्रमुख नेत्यांना हा चित्रपट दाखवा, त्यांनी संमती दिली तरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल असा इशारा पुर्णेकर यांनी दिला आहे. ही फिल्म स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जीवनपटावर बनवण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे. इंदिराजी हे असं व्यक्तिमत्व ह्या देशामध्ये होऊन गेले की ज्यांच्या नेतृत्वावर विरोधी पक्षही भावून गेलेलं होतं. अशा ह्या नेतृत्वाविषयी जर एखादी फिल्म निघत असेल तर ते सगळे पैलू हे त्यांना धरून असले पाहिजे असं काँग्रेसचं मत आहे आणि त्याच्या विपरीत ह्या फिल्ममध्ये काहीतरी प्रदर्शित होणार आहे असं कळतं आहे आणि म्हणून त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे. ह्या फिल्मच्या निर्मात्याने, दिग्दर्शकाने फिल्म आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठांना दाखवावी आणि त्यांचा ना हरकत दाखला घ्यावा आणि त्याच्यानंतरच ही फिल्म प्रदर्शित करण्यात यावी. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे परिसरामध्ये रिक्षा आणि दुचाकी वाहनं जाळण्याचे प्रकार सर्रासपणे होत होता.
मात्र ठाणे शहरामध्ये असे प्रकार क्वचितच आढळून असे. मात्र काल झालेल्या एका प्रकाराने ठाणे शहर पूर्णपणे सुन्न झालं आहे. ठाणे शहरातील कोरम मॉल परिसरामध्ये 6 मोटरसायकल आणि 1 रिक्षा अज्ञात इसमाने जाळून टाकल्या आहेत. या संदर्भात नौपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोरम मॉल परिसरामध्ये असलेल्या गणेशवाडी या ठिकाणी या 6 मोटरसायकली आणि 1 अबोली रिक्षा पार्क करून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी या रिक्षा त्याचप्रमाणे या ठिकाणी पार्क केलेल्या मोटरसायकली जाळून टाकलेल्या आहेत. याच्या पाठीमागची कारणं काय हे शोधण्याचा प्रयत्न आता नौपाडा पोलीस करत आहेत. दरम्यान या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? ट्रान्झॅक्ट झॅप, ट्रान्झॅक्ट ॲप, ट्रान्झॅक्ट ॲप. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ओसी नसलेल्या इमारतींना डीम कन्व्हेन्स होण्याचा मार्ग मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मोकळा झाला असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. ठाणे शहर आणि परिसरात अनेक इमारतींना ओसी नसल्यामुळे मानवी अभिहस्तांतरण अर्थात डीम्ड कन्व्हेन्स होत नव्हता. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातील ओसीची अट तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात चर्चा करून तसं निवेदनही आमदार श्री संजय केळकर यांनी सहकार मंत्री सुभाषदादा देशमुख यांना दिलं आहे. याबाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये नगरविकास, महसूल विभाग, गृहनिर्माण विभाग, सहकार विभाग यांच्याशी चर्चा करून यावर सकारात्मक भूमिका घेऊ असं आश्वासन सहकार मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी आमदार श्री संजय केळकर यांना दिलं आहे. त्यामुळे डीम कन्व्हेन्सचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास श्री केळकर यांनी व्यक्त केला आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांना विकासकाकडून जागेची मालकी देण्यात टाळाटाळ आणि विलंब होत असतो. त्यामुळे मागील सरकारच्या काळात मानवी हमी हस्तांतरणाची योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये विविध कागदपत्र सादर करण्याच्या अटी घालण्यात आल्या होत्या. विशेषतः गृहनिर्माण संस्थांना ओसी देण्याची अट घालण्यात आली होती. ठाण्यातील हजारो सोसायट्यांना आजही ओसी नाही. बिल्डर निघून गेले आहेत. त्यामुळे सोसायट्यांना या योजनेचा फायदा होत नव्हता. त्यांचं अभिहस्तांतरण न झाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे या संदर्भात मानवी अभिहस्तांतरण योजनेतील ओसीची अट रद्द करावी अशी मागणी श्री केळकर यांनी केली होती. यावेळेस ठाणे गृहनिर्माण संस्थेचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री सीताराम राणे, नगरसेवक सुनेश जोशी, जतीन शहा आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या नगरविकास विभागाने नगरसेवकांना आनंदाची बातमी दिली आहे. नगरसेवकांच्या मानधनामध्ये जवळपास दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आता नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनामध्ये आता 7,000 वरून 15,000 इतकी वाढ होणार आहे. ठाणे महानगरपालिका ही ब वर्ग महानगरपालिका आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचं वेतन आता 15,000 रुपये एवढं होणार आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना 25,000 रुपये, पिंपरी चिंचवड, नागपूर या महानगरपालिकेतील नगरसेवकांना 20,000, तर कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, वसई विरार या महानगरपालिकेतील नगरसेवकांना 10,000 रुपये इतकं मानधन मिळणार आहे. मात्र मिळणारं हे मानधन अपुरं आहे असं नगरसेवकांचं म्हणणं आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. समता विचार प्रसारक संस्था या संस्थेच्या वतीने दरवर्षी एकलव्य गौरव पुरस्कार या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील ठाण्याच्या टाउन हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती राहुल पोळ हे उपस्थित होते. यंदाचं या कार्यक्रमाचं 26वं वर्ष आहे. ज्याला न नाव काही, देऊन नाव त्याला, ते नाव राखण्याला घनघोर ही लढाई असं विरोध घेऊन ही संपूर्ण चळवळ सुरू झाली. गेली 26 वर्ष ठाण्यातल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना हुडकून काढून त्यांच्या 10वीतील यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक सामाजिक जीवनात सतत साथ देण्याचं काम ही संस्था करते. घरात धड पाणी नाही, वीज, संडास यांची सोय नाही, गजबजलेल्या परिसरात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपड्यात जगणं आणि अशाही परिस्थितीत केवळ जिद्द, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर 10वीच्या परीक्षेमध्ये यश संपादन करणं ही बाब या संस्थेला अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेइतकीच महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच या सर्व विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सन्मान करण्यात येतो. टाउन हॉलमध्ये देखील अशाच प्रकारे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री जगदीश खैरालिया, त्याचप्रमाणे संजय मंगला गोपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विक्रोळीतील पार्कसाईड हनुमान नगरमधील एसआरए घोटाळा उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी शनिवारी ठाण्यामध्ये त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. रौद्र प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने येवले यांचं झोपडपट्टी पुनर्वसन योजना कशासाठी, कोणासाठी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेस धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे आणि रौद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष किमंतू ओंबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तत्कालीन युती सरकारने 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याची योजना जाहीर केली. खरं तर ती मोफत घरं नव्हती, आमच्या घरांच्या बदल्यातली ती घरं होती असं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र तेव्हापासून आपण या योजनेचा अभ्यास करत आहोत. झोपडपट्टी वासियांचं जीवनमान उंचवण्यासाठी एसआरए योजना राबवली असं सरकार सांगतं, मात्र ते धादांत खोटं आहे असा आरोप त्यांनी केला. हा आरोप स्पष्ट करताना त्यांनी झोपड्यांखालील जमीन लुटण्याचा आणि त्याचा मलिता लाटण्याचा हा सरकार आणि बिल्डरांचा डाव होता असा आरोप केला. एसआरए अंतर्गत 200 योजना पूर्ण झाल्या, पण या योजनांमध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था झोपडपट्टीवासियांपेक्षा वाईट आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. एसआरएमध्ये ना शासनाचा फायदा आहे ना रहिवाशांचा. ज्यांची घरं झाली नाहीत ते लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये सडत आहेत. या लोकांसाठी उभे राहिलेले आंदोलन, चळवळी दाबल्या गेल्याचं आपण डोळ्याने बघितलं असल्याचं यावेळेस श्री येवले यांनी सांगितलं. एसआरए योजनेतील घोटाळ्यांचे पुरावे सर्व संबंधित यंत्रणा दिल्या आहेत, पण शोषण करणारी व्यवस्थेकडे न्याय मागणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं आहे असं देखील त्यांनी म्हटलं. यावेळेस श्री राजन राजे आणि किमंतू ओवळे यांची देखील भाषणं झाली. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.